नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. की ब्लीच कसं करायचं, ब्लीच करताना कोणकोणती काळजी घ्यायची, ब्लीच करताना कुठल्या स्किनला कुठल्या टाईपचं ब्लीच कसं करायचं हे आता आपण पाहू. तर ब्लीच करताना आता आपल्याला घ्यायची काळजी म्हणजे जे हेअर आहेत क्लायंटचे, ते हेअर आधी आपल्याला पॅक करून घ्यायचे बेल्टच्या साह्याने. कारण ह्या हेअरला जर ब्लीच लागलं तर कलर गोल्ड होऊ शकतो हेअरचा. त्याच्यामुळे पहिली प्रिकॉशन घ्यायची आपल्याला की जे हेअर आहेत ते हेअर आपण पॅक करून ठेवणार आहोत बेल्टच्या साह्याने. त्यानंतर आपल्या हातामध्ये जे काही आहे, रिंग म्हणा काही म्हणा, ते आपण आधी काढून घेणार आहोत. कारण की क्लायंटला आपण जेव्हा मसाज करू तेव्हा त्यांना त्रास व्हायला नको. त्यानंतर क्लायंटच्या कानामध्ये असणारे एअरिंग या गोल्ड ऑर्नामेंट आणि जे काही घातलेलं असणार ते त्यांना पहिल्यांदा आपल्याला काढून टाकायला सांगणं आवश्यक आहे. कारण कधी कधी ब्लीचची रिॲक्शन त्या ऑर्नामेंट्सवर होऊ शकते. त्यामुळं बेस्ट वे की तुम्ही ते ऑर्नामेंट्स क्लायंटला काढूनच टाकायला सांगा. की त्यानंतर आपण ब्लीचचं ॲप्लिकेशन करणार आहोत. तर बिफोर ब्लीच आपल्याला आधी क्लायंटचा फेस क्लीन करून घेणं गरजेचं आहे विथ वॉटर अँड स्पंजच्या साह्याने. मी फेस आधी क्लीन करून घेते. तर बिफोर ब्लीच ॲप्लिकेशन करायच्या आधी आपल्याला फेस क्लीन वॉटरने तर क्लीन करून घेतलंच आहे, पण क्लिन्झिंग वापरणं गरजेचं आहे. की जे फेसवर असणारी जे डस्ट आहे, इम्प्युरिटीज आहेत, डस्ट आहे, हे सगळं क्लिन्झिंगमुळे निघून जाईल. तर मी वैदिक ब्रँडचं क्लिन्झिंग पूर्ण फेसला लावून घेऊन 2 ते 3 मिनिटं मसाज करून घेते की जेणेकरून क्लायंटच्या फेसवर असणारी जी डस्ट वगैरे आहे ती पूर्ण क्लीन होऊन जाईल. करून घेतल्यानंतर पुन्हा फेस क्लीन वॉटरनी वाईप अप करून घेऊ. अवेलेबल आहेत. O3+ आहे, असे बऱ्याच टाईपचे ब्लीच मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर आपण आता वापरणार आहोत शेरिल्स ब्लीच. आणि O3+चं ब्लीच सुद्धा आहे, बट ते ब्लीच जेल बेसमध्ये आहे. तर आता आपण क्रीम बेसमध्ये शेरिल्स ब्रँडचं ब्लीच कसं वापरायचं बघू. तर त्या शेरिल्स ब्रँडमध्ये 2 बॉटल मिळतात. 1 नंबर स्टेप 1 हे प्री लोशनचं काम करतं. तर स्टेप नंबर 3 हे आफ्टर लोशन म्हणजे पोस्ट लोशनचं काम करतं. बऱ्याच ब्लीच ज्या ब्रँडचे ब्लीच आपण वापरतो त्या ब्रँडच्या ब्लीचमध्ये पोस्ट केअरचं क्रीम नसतं, फक्त प्री लोशन दिलेलं असतं. तर पोस्ट केअरला तुम्ही तुमचं काही एखादा थोडासा मसाज या तो जे ब्रँड तुमच्याकडं चांगल्या क्वालिटीचे आहेत त्याचा तुम्ही पोस्ट केअरला मसाज देऊ शकता. तर आता पाहूया आपण मेजरमेंट कसं घ्यायचं. तर शेरिल्स जे ब्लीच मी वापरणार आहे त्याच्यामध्ये 1 स्पून सुद्धा त्यांनी इन्क्लुडिंग केलेला असतो. त्या स्पूनचा मेजरमेंट घेऊन सुद्धा तुम्ही ब्लीच करू शकता. तर मी बरोबर 1 स्पून ब्लीच 1 स्पून घेणार आहे ब्लीच. हे शेरिलचंच ऑक्सिडन जे ब्लीच घेतलं आहे त्या ब्लीचमध्ये सुद्धा ॲक्टिवेटर इन्क्लुडिंग असणारच, म्हणजे असतंच. तर मेजरमेंटला घ्यायचंय. ॲक्टिवेटर आणि ब्लीचचं प्रमाण म्हणजे जर तुमची 4 चमचे क्रीम असणार तर तुम्हाला 1 स्पून ॲक्टिवेटर इतका ब्लीच कोणाला लागत नाही. पण 1:4 म्हणजे 4 पार्ट जर क्रीम आहे तर 1 पार्ट आपल्याला ॲक्टिवेटर घ्यायचं आहे. तर जर तुमच्याकडे असा स्पून नसेल तर तुम्ही 1:4 हा रेशो लक्षात घेता तुम्ही मेजरमेंट घेणं गरजेचं आहे. आता त्याआधी ब्लीच आणि आधी मिक्स करून घेणं गरजेचं आहे. की जर मिक्स व्यवस्थित झालं तरच ते ॲक्टिवेटरचे जे ग्रॅन्युल्स असणार आहेत ते कुठे स्किनवर असे वरती लिफ्ट होणार नाही, याची दक्षता घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम ब्लीच करताय कोणाच्याही फेसवर, कुठल्याही क्लायंटच्या फेसवर जर फर्स्ट टाइम ब्लीच करताय तर तुम्हाला पॅच टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता आपली क्रीम तयार आहे. तर त्याच्या आधी आपल्याला प्री लोशन 1 नंबर लोशन मला अप्लाय करायचं आहे.
आपली क्रीम आधी रेडी करून ठेवायची आणि नंतरच आपल्याला प्री ब्लीच क्रीम आपल्याला अप्लिकेशन करायचं फेसला. तर आता मी ब्रशच्या साहाय्याने गरजेचं आहे. तर पॅच टेस्ट कशी करायची, तर तुम्हाला इयरच्या खालचा जो भाग आहे ह्या भागात तुम्हाला ब्लीच लावायचं आहे आणि ब्लीच लावून 10 मिनिटं अंडर ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्यानंतर सेकंड डेला क्लायंटला परत बोलवायचं आहे आणि मग सेकंड डेला त्या जर पॅचला काहीच रिॲक्शन झाली नाही वाईट, म्हणजे साईड इफेक्ट काहीच नाही वाटले, स्किन रेड नाही झाली आहे, काही रॅशेस नाही आलेत, तर ते ब्लीच क्लायंटच्या फेसला सूट होतंय आणि मग तुम्ही ते ब्लीच ओव्हरऑल फेसला अप्लिकेशन करू शकता. जेव्हा तुम्ही खूप सारे स्किन हातात घेणार त्यानंतरच तुमचा कॉन्फिडन्स येणार की तुम्ही जे ब्लीच करताय ते ह्या क्लायंटला सूट होतंय. तर आता माझ्या क्लायंटची स्किन होती कॉम्बिनेशन. सो कॉम्बिनेशन स्किनला मी ट्रीट करण्यासाठी आधी क्लिन्झिंग व्यवस्थित करून घेतल्यानंतर फर्स्ट लेवलचं लोशन वापरलं. लोशन वापरल्यानंतर मी ब्लीच ऍप्लिकेशन केलं. आता जर माझ्याकडे खूप जास्त ऑइली स्किन आली, ऑइली स्किनला जर क्लायंटला नाही, क्लायंटची डिमांडच आहे, जर क्लायंटला ब्लीचच करायचंय आणि खूप सारे पिंपल्स आहेत, तर अशा क्लायंटला तुम्ही नाही, ते क्लायंट तुमचं ऐकतच नाहीये की नाही त्यांना ब्लीच हवंयच, तर ब्लीचच पाहिजे मॅडम आम्हाला, आमच्या घरी वेडिंग आहे, आम्हाला ब्लीचच हवंय, जर अशी त्यांची तुमच्याकडून डिमांड असेल तर नक्कीच तुम्ही अशा स्किनला ट्रीट करण्यासाठी ब्लीचमध्ये ऍक्टिव्हेटर टाकताना खूप कमी मेजरमेंटनी टाका, नाहीच्या बरोबर टाका. फक्त क्लायंटला जर तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही एक्सप्लेन करता आणि क्लायंट त्या पद्धतीने नाही तुम्हाला म्हणजे सपोर्ट करत आहेत, तर तुम्ही ब्लीच करताना योग्य काळजी कशी घ्यायची, तर तुम्ही त्या ऑइली स्किनला एकतर तुम्ही स्किन क्लीन चांगल्या पद्धतीने करून घ्या. त्यानंतर जास्त म्हणजे ज्या भागात खूप जास्त पिंपल्स आहेत, जे पिंपल्स दाण्यासारखे आहेत, जाड असे आहेत, त्या पिंपलचं पोर्शन तुम्ही पूर्ण स्किप करून बाकीच्या फेसच्या स्किनवर तुम्ही ब्लीच अप्लिकेशन करू शकता. कारण पिंपल्सवर जर तुम्ही ब्लीच अप्लिकेशन केलं तर त्याची रिॲक्शन पिंपलच्या आतमध्ये होणार आणि त्याचा पॅच हा ब्लॅक दिसणार आणि त्यानंतर त्याच ब्लीचला. तर आता ब्लीच अप्लिकेशन केल्यानंतर क्लायंटला विचारणं गरजेचं आहे की इचिंग होतंय का, बर्न होतंय का काही, आणि त्या पद्धतीने आपल्याला टाईम ॲटलिस्ट कुठल्याही ब्रँडचं जर तुम्ही ब्लीच घेतलं तर ब्लीच तुम्हाला जास्तीत जास्त फक्त 10 मिनिटं ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर ब्लीचची रिॲक्शन स्टॉप करा. मी लावून मॅनेज करून जर ब्लीच ठेवलं तर कधी कधी स्किन बर्न होण्याचे चान्स असतात. तर बर्न आपल्याला स्किन कोणतीच करायची नाही. ब्लीच बाबत आपल्याला रिस्क घ्यायचीच नाही, कारण ब्लीच हे केमिकल आहे. तर त्याच्यामुळे 10 मिनिट खूप जास्त झालं, 10 मिनिटानंतर लगेचच तुम्हाला ब्लीच क्लीन करणं गरजेचं आहे. आता आपण 10 मिनिटानंतर फेस स्पंजच्या साहाय्याने पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. ब्लीचचा अजून एक असा फायदा आहे की ज्या क्लायंटच्या फेसवर फेशियल हेअर खूप आहेत आणि ज्या क्लायंटला फेस वॅक्स नाही आवडत करायला, त्या क्लायंटचे जे फेशियल हेअर आहेत ते हलकेसे गोल्डन कलरचे होतात. त्याच्यामुळं हेअर ग्रोथ
त्यांची दिसून येत नाही फेसवर. तर त्याच्यामुळे सुद्धा क्लायंट ब्लीच करतात की फेशियल हेअर थोडे गोल्डन दिसावे, त्यानंतर ते ब्राईटनिंग लुक तुमच्या फेसवर येऊ शकतं. खूप जास्त टॅनिंग स्किन असेल तर ब्लीच खूप चांगलं काम करतंय. फक्त ब्लीच तुम्ही जास्तीत जास्त करणं टाळा, कारण ब्लीचचा वापर हा खूप जास्त नाही तुम्ही करू शकत फेसवर. ब्लीचमध्ये केमिकल असल्यामुळं वारंवार ब्लीच केल्यामुळं स्किन खराब होण्याचे चान्स असतात. क्लीन करून झालेला आहे. त्यानंतर टिश्यूच्या साह्याने आपल्याला फेस टॅप करून घ्यायचं आहे. जे वॉटर आहे ते रिमूव्ह करून घ्यायचं आहे. पोस्ट ब्लीच लोशन आहे, ते पोस्ट ब्लीच लोशन आपण आता ॲप्लिकेशन करणार आहोत. जर तुम्ही बिगिनर्स आहात आणि तुम्ही ब्लीच करताय आणि एखाद्या वेळी ब्लीचची पॅच टेस्ट करून सुद्धा तुम्ही कॉन्फिडन्स आला आहे आणि तुम्ही जर त्या क्लायंटचं ब्लीच केलंय आणि इन केस जर ब्लीचमध्ये थोडंसं त्यांच्या स्किनला रॅशेस आली नाही, तुम्ही हिलिंग जेल एक आपल्याकडे ठेवा. जे हिलिंग जेल मार्केटमध्ये खूप चांगल्या ब्रँडचे अवेलेबल आहेत. त्या हिलिंग जेलमुळं जे झालेलं आहे स्किनला काही रॅशेस वगैरे ते हील अप होण्याचं काम करतं. त्याच्यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही आहे. खूप ड्रायनेस आहे स्किनला, कारण तुम्ही जेव्हा ब्लीच करता त्या ब्लीच केल्यानंतर स्किन थोडी अजून ड्राय होते, कारण जे स्किनमध्ये असणारं थोडं मॉइश्चरायझर लेवल आहे ते थोडं कमी होण्याचं काम करतं ब्लीच, कारण त्याच्यामुळेच तर ब्लीचला वरचा लेअर कमी होऊन व्हायटनिंग इफेक्ट येतो. सो त्याच्यानंतर तुम्हाला 1-2 ते 3 मिनिटं मसाज करणं गरजेचं आहे. तर मसाजसाठी तुम्ही व्हायटनिंग मसाज क्रीम वगैरे तुम्ही वापरू शकता आणि त्या क्रीमचा मसाज केल्यानंतर तुम्ही सन प्रोटेक्शन क्रीम लावून आपल्या क्लायंटला सोडू शकता. ग्लो अशी एक मसाज क्रीम घेतली. हलकासा मसाज करायचा आहे, कारण आता आपण ब्लीच केल्यामुळं स्किन थोडी सेन्सिटिव्ह झालेली असते. त्याच्यामुळे हलकासा आपण मसाज करायचा. अंडर ऑब्झर्वेशनच करणं गरजेचं आहे. सो माझं आता मसाज करून झालं 1-2 ते 3 मिनिटं. त्यानंतर मी तुमच्याकडे कुठल्याही ब्रँडचं जे SPF असणार ते तुम्ही वापरा. मी क्रिस्टल शाईनचं एक SPF आम्ही यूज करतो, ते यूज करते. O3+ मध्ये SPF आहे, लोटस आहे, बरेच ब्रँडचे SPF आहे. SPF तुम्हाला न चुकता स्किनला लावणं गरजेचं आहे, कारण क्लायंट परत उन्हातून या तो पोल्युशनमधून बाहेर जात असतं. केलेली प्रोसिजर आपल्याला लॉंग लास्टिंग देण्यासाठी SPF लावणं गरजेचं आहे. SPF मीन्स सन प्रोटेक्शन क्रीम, जी लावून एक मिनिट आपल्याला जस्ट टॅप करायचं आहे आणि क्लायंटला आपण सोडणार आहोत. तर अशा बघा, तुम्ही बघू शकता माझ्या क्लायंटची स्किन 1 टोन लिफ्ट झालेली आहे. अशाच जर व्हिडिओ तुम्हाला आमच्या आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.